नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा अकाउंट हॅक, वेबसाईटही केली बंद. कॉक्रोचची कोणाला भीती, भाजपनेच ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाकेंचा सरकारवर थेट आरोप. ग्रामीण भागातील इंधन टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांना साठेबाजीचा संशय. शिक्षणाच्या माहेरघरात पेपरफुटीला आसरा, नीट पेपरफुटीचा पुण्यात रचला सापळा. ट्रम्प यांचा नावा डाव, आघातातील तणाव शिगेला. या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा अकाउंट हॅक, वेबसाईटही केली बंद. कॉक्रोचची कोणाला भीती, देशभरातील तरुणांच्या मनातील संतापाचा डिजिटल चेहरा बनलेल्या कॉक्रोच जनता पार्टीवर यंत्रणांनी तिसरा आणि सर्वात मोठा डिजिटल स्ट्राईक केला आहे. एक्स म्हणजे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट्स ब्लॉक केल्यानंतर आता या पक्षाची अधिकृत वेबसाईटही बंद करण्यात आली आहे. अवघ्या 7 दिवसात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या या चळवळीची वाढती ताकद पाहून थेट केंद्र सरकारने हे संकेतस्थळ बंद केल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे. वेबसाईट बंद होण्यापूर्वी तब्बल 10 लाख तरुणांनी यावर नोंदणी केली होती. धक्कादायक म्हणजे त्यापैकी 6 लाख विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी नोंदवली होती. नीट आणि इतर परीक्षांच्या घोळामुळे संतप्त झालेल्या तरुणांचा आकडा पाहूनच सरकारने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. अभिजित दिपके यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकर यांनी दिली. या संपूर्ण दडपशाहीवर प्रतिक्रिया देताना अभिजित दिपके म्हणाले, सरकारला कॉक्रोचची इतकी भीती का वाटते? चांगल्या भविष्याची मागणी करणे हा आमचा गुन्हा आहे का? पण तुम्ही इतक्या सहज सुटू शकत नाही. सध्या आम्ही नवीन घराच्या म्हणजेच प्लॅटफॉर्म उभारणीवर काम करत आहोत. लक्षात ठेवा, जुरे कधीच मरत नाहीत. दरम्यान त्यांनी समर्थकांना रस्त्यावर उतरून कोणत्याही प्रकारचे निदर्शने करण्याचे आवाहन केलेले नाही हे स्पष्ट केले. तर आयबीच्या गोपनीय अहवालानंतर पंतप्रधान मोदी यांनीच वेबसाईट बंद केल्याचा दावा नाना पटोलेंनी केला आहे. पुढील बातमी आहे भाजपनेच ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाकेंचा सरकारवर आरोप. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांवर चिखलफेक करणारे भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांच्यात काल अचानक गळाभेट झाली. मात्र या धक्कादायक भेटीमुळे महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अधिकच चिघळला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या भेटीवर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल करत जरांगे आणि प्रसाद लाड या दोघांनाही थेट बेअक्कल म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसी लोकसंख्येवर केलेल्या विधानाचा समाचार घेताना हाके म्हणाले, जरांग्या खुळखुळ्या, तुला अक्कल नावाचा प्रकार नाही. ओबीसींची आकडेवारी ही 1931च्या इंग्रजांच्या जातनिहाय जनगणनेवर आधारित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाखून मंडल आयोग लागू झाला आहे. बेअक्कल माणसे एकत्र आली की असेच आरोप करणार. तसेच भाजपनेच ओबीसींचे आरक्षण संपवले असून हा आमचा गैरसमज नसून स्पष्ट समज आहे, असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला. पुढील बातमी आहे मागणीत अचानक 30% वाढ, काहीतरी गडबड आहे. इंधन टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांना साठेबाजीचा संशय. राज्यातील ग्रामीण भागात डिझेल आणि पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी यात साठेबाजीची भीती व्यक्त केली आहे. इंधनाच्या मागणीत अचानक 20 ते 30% मोठी वाढ झाली असून त्यात काहीतरी गडबड नक्कीच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या नावाखाली होणारी साठेबाजी रोखण्यासाठी आता थेट आरसी बुक तपासूनच डिझेल वाटप करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे देशात आज सलग तिसऱ्यांदा पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. पुढील बातमी आहे शिक्षणाचे माहेरघर की पेपरफुटीचा अड्डा, नीटचा केंद्रबिंदू पुणे, एनटीए ही रडारवर. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटीचा मुख्य केंद्रबिंदू आता दिल्ली नव्हे तर पुणे असल्याचे सीबीआय तपासात सिद्ध झाले आहे. संपूर्ण देशात हजारो शैक्षणिक संस्था आणि लाखो शिक्षक असताना नीटच्या मुख्य परीक्षा पॅनलवर निवड झालेले तिन्ही महत्वाचे शिक्षक पुण्याच्या अवघ्या 2 किलोमीटरच्या परिघातलेच असल्याचे समोर आल्याने एनटीएची यंत्रणा कमालीची संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही विषयांचे पेपर फुटलेत. आरोपी मनीषा हवालदार या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका
30 जूनला निवृत्त होणार होत्या. मात्र फिजिक्सचा पेपर फोडल्याच्या आरोपाखाली सीबीआयने अटक करताच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मनीषा मांढरे, शिवाजीनगरच्या मॉडर्न कॉलेजमधील प्राध्यापिका, ज्यांनी मूळ प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप आहे. प्राचार्य पी.व्ही. कुलकर्णी, डेक्कन परिसरातील क्लासमध्ये कार्यरत असलेले कुलकर्णी केमिस्ट्री पेपरच्या भाषांतर कमिटीवर होते. शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 2 किलोमीटरच्या परिसरातीलच 3 शिक्षक एनटीएच्या अतिगोपनीय कमिटीवर एकत्र येणे आणि त्यांनी तिन्ही विषयांचे पेपर फोडण्यात आरोपी असणे यामुळे एनटीए चौकशीच्या रडारवर आली आहे. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्राचीन शिलालेखांच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी चेन्नईहून तज्ज्ञांची टीम कोल्हापुरात दाखल होणार. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाअंतर्गत सध्या मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामादरम्यान अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक उपलब्धी झाली आहे. मंदिराच्या साफसफाई दरम्यान अनेक शतकांपासून ऐतिहासिक ठेव्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्यावरील गूढ उकलण्यासाठी आता थेट चेन्नई येथील भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाची विशेष तज्ज्ञ समिती कोल्हापुरात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या पुणे कार्यालयाने या संदर्भात चेन्नई येथील पुरातत्व विभागाला अधिकृत पत्र पाठवले आहे. चेन्नईचे तज्ज्ञ अधिकारी कोल्हापुरात येऊन या शिलालेखांचे एस्टॅम्पेज म्हणजे विशेष तंत्रज्ञानाने उमटवलेली हुबेहूब प्रतिमा तयार करतील. त्यानंतर या शिलालेखांचे शास्त्रीय वाचन, अचूक अर्थ लावणे आणि त्यांचे कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण केले जाईल. या संशोधनामुळे मंदिराच्या मूळ स्थापत्य आणि प्राचीन इतिहासाची नव्याने माहिती जगासमोर येईल. हे शिलालेख ज्या काळातील आहेत त्या काळातील कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर नवीन प्रकाश पडेल. पुढील बातमी आहे ट्रम्प यांच्या संभाव्य हवाई स्ट्राईकच्या बातमीने आखातातील तणाव शिगेला. पश्चिम आशियातील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पडद्यामागे कूटनीतिक वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेमुळे पेच अधिकच वाढला आहे. अमेरिकेने मांडलेल्या शांतता प्रस्तावावर इराण विचार करत असतानाच अमेरिकेकडून अवाजवी आणि अतिरेकी मागण्या केल्या जात असल्याचा आरोप तेहरानने केला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर पुन्हा एकदा नव्या जोमाने हवाई हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन प्रसार माध्यमांनी केला आहे. महत्वाच्या शासकीय कारणांमुळे आणि देशप्रेमापोटी वॉशिंग्टन मध्येच थांबणे गरजेचे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी या विकेंडला होणाऱ्या आपल्या मुलाच्या लग्नाला जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे अमेरिका कोणत्याही क्षणी मोठा लष्करी निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांची भेट घेतली. अमेरिका आणि इराणमधील दरी मिटवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत मॅरेथॉन चर्चा झाल्याचे समजते. ट्रम्प नक्की काय करणार याकडे जगाचे लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.